नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहताय PCMC न्यूज. खरं तर पिंपरी चिंचवडची रणधुमाळी खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. प्रचाराच्या तोफा देखील आता धडधडू लागलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की प्रत्येक जण आपल्या प्रभागामध्ये नेमका कशा पद्धतीने विकास साधता येईल यासाठी प्रयत्न करण्यास कटिबद्ध झालेला आहे, जेणेकरून पुढची 5 वर्ष माझ्या प्रभागात मला काय करता येईल. अशी अनेक व्यक्तिमत्व असतात जी नेहमी कामाशी बांधील राहतात. खरं तर 5 वर्षांपूर्वी म्हणजे आता जर पाहिलं आपण तर तिथेच म्हणजे 2022ला जर पाहिलं तर 4.5 वर्षांचा काळ सगळा प्रशासक राज म्हणून गेला. पण आता मात्र ज्यांनी आधी महापालिकेत काम केलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा नगरसेवक बनून कामावर येऊन जनसेवक म्हणून पुन्हा काम करायची इच्छा आहे. अर्थात त्यातलेच एक आत्ताचे उमेदवार प्रभाग क्रमांक 2चे बोराडेवाडी, कुदळवाडी, खरं जाधववाडी. पण या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्यांची जाण देखील त्यांना आहे आणि त्या सोडवण्याचं विजन देखील त्यांच्याकडे आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या नावातच वसंत आहे, म्हणून तर हा वसंत पुन्हा फुलणार का, हीच उत्तरं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अर्थातच तुम्ही ओळखलेलंच आहे. मी आता त्यांच्याशी संवाद साधतोय ते म्हणजे वसंत बोराडे. नमस्कार वसंत भाऊ, तुमचं PCMC न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. खरं तर आता मी एवढ्या सगळ्या रणधुमाळीत तुम्ही जो काही वेळ दिला त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचे आभार मानतो. पण पुन्हा एकदा या प्रभागाला चाहूल लागली ती वसंत फुलण्याची. तुमचं काय मत आहे, यंदा फुलणार का? या प्रभागामध्ये वसंत तर फुलणारच, परंतु राष्ट्रवादी पण पूर्ण पॅनल फुलणार आहे अशी परिस्थिती या प्रभागामध्ये खरं तर आहे. आणि आम्ही जे काम केलंय मागच्या 17-18 वर्षापासून, मी जी समाजात प्रामाणिकपणे काम करतोय, प्रत्येकाच्या सुखदुःखात जातोय, प्रत्येकाची काय समस्या आहे ती जाणून घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं जनसामान्य जनतेशी नाळ माझी जोडलेली. निश्चित असं वाटतंय ज्या ठिकाणी प्रचाराला जातोय तिथला मला म्हणजे जवळजवळ 80% लोक मला म्हणजे त्यांचा चेहरा मी डायरेक्ट ओळखतो आणि त्यांची माझी ओळख आहे असं वाटतं. तर मला ह्या गोष्टीत अडचण आत्ताही वाटली नाही, उद्याही वाटणार नाही. त्यामुळे निश्चित लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे आणि या प्रभागामध्ये 100% राष्ट्रवादी वसंत बरोबर फुलेल. अच्छा, म्हणजे दोन्ही फुलणार आहेत. दोन्ही म्हणजे एकदा राष्ट्रवादीचे काठेही पुढे पळणार आहेत आणि वसंतही फुलणार. बरं, मला एक असं आणखी एक म्हणायचं होतं वसंतजी, मुळात तुमचा जो चेहरा आहे पर्सन टू पर्सन सगळे ओळखतात. 5 वर्ष तुम्ही ऑलरेडी काम केलं. सर्वात तरुण नगरसेवक म्हणून देखील तुमची ओळख या ठिकाणी झाली आहे. 10,868 इतकी मतं तुम्ही घेतलीत. महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्ही याच्या आधी खरे म्हणजे ओळखले गेला होतात ते श्री साईनाथ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 2004ला स्थापन केलं. गेली आता 20-25 वर्ष तुम्ही त्या माध्यमातून काम करता. तुम्हाला कसं वाटलं की या राजकारणात येऊन आपल्याला आणखी लोकांपर्यंत पोहोचून विकासासाठी प्रयत्न करायला पाहिजे? का असं वाटलं की राजकारणात? मूळ असं आहे की मला कधीही मी राजकारण म्हणून पाहिलं नाही. राजकारण ही समाजकारण कशा पद्धतीने झालं पाहिजे याचा मी विचार केलाय. आणि तळागाळातल्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या ज्यावेळेस मी नगरसेवक नव्हतो त्याआधी 10-15 वर्ष मी काम केलेलं आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून मी समाजकार्यात काम करतोय. परंतु ज्या लोकांच्या नीड्स, आता मी इथं माझं ऑफिस आहे भारत माता चौकामध्ये, ज्यावेळेस माझ्याकडे लोक येतात बहुतांश लोक हॉस्पिटल रिलेटेड लोकांचे प्रश्न आहे, कुणाची डेड झाली तर मला म्हणजे ह्या केसेस ॲम्ब्युलन्स लागते, त्यानंतर कोणाचं फॅमिली डिस्प्यूट आहे. म्हणजे 1 मिनिट मी तुम्हाला म्हणतो, तुमची ओळख पिंपरी चिंचवडमध्ये आरोग्य सेवक म्हणून जास्त आहे, तुम्ही त्यावर जास्त काम करता. आता आम्ही मागच्या वेळेस वसंत विनामूल्य महाआरोग्य शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये 279 ऑपरेशन झाली आणि पूर्ण ऑपरेशन मोफत आम्ही काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ते करून घेतली. साधारण त्याची टोटल कॉस्ट आम्ही काढली 13,74,00,000ची ऑपरेशन्स त्या ठिकाणी झाले. ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांना त्या माध्यमातून माझ्या काही रील्स पण मध्ये त्या पब्लिकला हे केलं. त्या अजून म्हणजे त्या गोष्टी अशा की एखाद्या व्यक्तीच्या मनात घर करायचं आणि ते आपण दाखवायचं हे मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी ती काही रील्स त्या थांबवल्या. प्रसिद्धीपासून दूर राहणं, आपल्याला त्यांची सेवा करायची तर त्यांची प्रसिद्धी करायची नाही, वैयक्तिक त्यांचं नाव घेऊन कुठलीही गोष्ट जनतेसमोर सादर करायची नाही. मला त्याच्यात एक वेगळं समाधान मिळालं. किंवा फक्त आपण समाजात कार्य करत असताना
लोकांच्या मनात घर करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. बरोबर. आणि ही मी त्या लोकांच्या आशीर्वादानं आज मला ती जी एनर्जी मिळते, मी कुठलंही चॅलेंज समोर घेऊ शकतो. आणि लोकांचा विश्वास माझ्यावरती जो लोकांनी ठेवलेला तो अतिशय प्रामाणिकपणे ठेवलेला आहे. नक्कीच वसंतजी, खरं म्हणजे तुमचं आरोग्य सेवेकडे म्हणजे इतरांना आरोग्य सेवा पुरवणं याकडे तुम्ही जास्तीत जास्त वेळ देता. निश्चितच त्यांचे आशीर्वाद पण तुम्हाला लाभतात. आणि महत्वाचा आणखी एक मुद्दा, तुमचा आणि कामगार वर्षी पण एक चांगला कामगार वर्गाशी संबंध आहे. म्हणजे टाटा मोटर्स आणि तुमचं काय नातं आहे नक्की? मी ऍक्च्युली माझे वडील टाटा मोटर्सला होते. बर माझ्या कुटुंबातले माझे चुलते टाटा मोटर्सला होते. बर आणि मी स्वतः टाटा मोटर्स मध्ये FTA म्हणून काम केलेलं आहे. बर तर तिथलं मी जवळजवळ 1-1.5 वर्ष मी टाटा मोटर्सला FTA म्हणून होतो. आणि मी एक कामगाराचा मुलगा आहे. बर. त्यामुळे मला ह्या गोष्टीची जाण आहे किंवा कुटुंबात कुठल्या अडचणी येतात हम्म. आणि त्याला कसं सामोरं जायचं आणि त्याला कुणाची मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे निश्चित त्या कुटुंबातल्या प्रभागातले जे काय आता पूर्वी 30,000चा प्रभाग होता, आता 70,000चा झाला. तर हे होत असताना लोकांशी माझी अशा लेवलला एक ओळख तयार झाली की बाबा मला प्रत्येक जण आपल्या कुटुंबातला मानतोय. त्यांच्या सुखदुःखात मी त्यांच्यासाठी उभा राहतोय. कोविड मधले काही प्रसंग असे की बाजूचा फ्लॅटवाला त्या पेशंटला घरातून बाहेर घ्यायला पण भीत होता. इवन त्यांची मुलं सुद्धा काही आउट ऑफ स्टेशन असतील तर त्यांनी मला फोन केलेले आहेत की आमच्या बाबांना करोना झालाय की बाबा तुम्ही त्यांना घेऊन तुमच्या कोविड सेंटरला शिफ्ट करा. तर महापालिकेच्या वतीनं आपण जे कोविड सेंटर केलं त्यामध्ये आपल्याच परिसरातले 2700 पेशंट त्या ठिकाणी आम्ही ऍडमिट केले क्वारंटाईन सेंटरमध्ये. बर आणि नागेश्वराची कृपा अशी आहे की त्यामधला एकही पेशंट त्या ठिकाणी दगावला नाही. तर अशा पद्धतीने काम केलेलं. फक्त विकास काम हा मुद्दा ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधीमधून असतो त्यावेळेस हा विकास कामाचा मुद्दा असतो. तुम्ही पाहताय 4 वर्ष प्रशासनाचे गेले, 2 वर्ष कोविडचे गेले. आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही महापालिकेत मंजूर केलेल्या आहेत त्या कोणी जरी माहिती मागवली, तुमच्या कार्यकाळात कुठली कुठली कामं झाली, माझं नाव टाकून जरी मागवली तरी त्या ठिकाणी महापालिका उत्तर देऊ शकते. पण ते आपण सांगणं मला ते योग्य वाटत नाही. परंतु आत्ताची सध्याची परिस्थिती ही 4-6 वर्षात कोविड नंतरची झालेली आहे. तर ह्याच्यात जी 2020ला जी परिस्थिती तीच आत्ता आहे. तर आपल्याला विचार असा करायचा आहे की या भागामध्ये अजून साधारण 50-60 हजार फ्लॅटचं पोझिशन भविष्य काळात होणार आहे. 5 ते 7 वर्षात 50-60 हजार फ्लॅटचं पोझिशन होणार आहे. तर इथल्या लोकांसाठी भविष्याला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नाही राहिला पाहिजे, ह्यांना पाणी सुव्यवस्था व्यवस्थित चालली पाहिजे. अशा पद्धतीने काम आम्हाला खरं तर करायचंय. आणि लोकांच्या इवन त्यांचा फक्त विकास कामच नाही तर त्यांच्या कुटुंबाशी आपली मला अशी एक नातं जोडायचे की त्यांना प्रत्येकाला मी त्यांच्या घरातला वाटला पाहिजे आणि प्रत्येकाचा माझ्यावरती विश्वास पडला पाहिजे, असंच मी काम करणार. अच्छा, आणखी एक वसंत भाऊ महत्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर आपल्या प्रभागामध्ये जर पाहिलं तर ज्या काही चर्चा आतापर्यंत सगळ्या इतर प्रभागांच्या आल्या त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती इनकमिंगची. आणि तुमच्या प्रभागात देखील ते जास्त प्रमाणात झालेलं आहे. आणि अशा वेळी खरं तर आता जे काही तुमचं पॅनल आहे आणि आता तुम्ही सगळे उभे आहात, तर काय वाटतं तुम्हाला यंदा इथला स्कोर काय असेल तुमचा? इथला स्कोर आता पण जर तुम्ही सर्वे केला तर आमच्याकडं जी लोक येणार आहेत ती मनापासून येत आहेत. पहिली गोष्ट ही कुठेही प्रचाराला गेलो तर रिस्पॉन्स एवढा म्हणजे कळतच त्यांना. ती लोक अक्षरशः तुम्हाला एक सांगतो, आम्ही सेक्टर 16ला आम्ही त्या दिवशी प्रचार रॅलीला होतो. तर त्या ठिकाणी एका महिलेच्या आम्ही घरी गेलतो. तर त्या महिलेने मला 10,000 रुपये दिले. दादा काही करा पण तुमची ह्या परिसराला गरज आहे आणि तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, असं त्यांनी मला मागणी केली. किंवा तुम्ही मागच्या 5 वर्षात तुम्हाला 10,000 रुपये कशासाठी दिले? तुम्हाला मदत. बर म्हणजे आता लोक इलेक्शनच्या काळात कुणाला जेवणाचा कुणाला परंतु मला एक वेगळा आधार त्या महिलेकडनं भेटला. आणि त्यांचं नाव घेत नाही परंतु अशी लोक अनेक लोक अशी आहेत की मला स्वतःहून मदत करतायत, पुढे येत आहेत. असं कोण कुणासाठी करत नाही परंतु त्यांचा विश्वास आहे म्हणून तर माझ्यावरती किंवा तुम्ही काम करा, तो एक पैसे म्हणजे त्यांनी एक आशीर्वाद दिला मला किंवा तू कर बाळा कर, म्हणजे अशा हिशोबाने चाललंय. एकंदरीत आता अजितदादांनी काल एक पत्र परिषद घेतली आणि त्यामध्ये सगळं 2017 मध्ये काय झालं काय नाही सगळं मांडलेलं आहे. 2017ला आपण नगरसेवक होतात पण त्यावेळी भाजपचे होतात आणि आता तुम्ही अजितदादांच्या पक्षात आहात. ऍक्च्युली लोकांना पक्ष म्हणून मी कुणाला
असं फेस माझा गेलाच नाही. परंतु अजितदादांच्या नेतृत्वाची शहराला आज गरज आहे. तुम्ही पाहताय मागे अजितदादांची सत्ता ज्यावेळेस होती, तर आजपर्यंतची जे मेन रस्ते डेव्हलप झाले त्यामध्ये तुम्ही पिंपरी चिंचवड शहराचे ब्रिजेस पहा, नाशिक फाट्याचा पूल बघा, त्यानंतर सांगवी या भागातली डेव्हलपमेंट बघा. आपल्या भोसरी परिसरात अनेक भोसरीचा ओव्हरब्रिज असेल, दिवाळंदी रस्ता असेल, त्यानंतर BRT रस्ता असेल, चिखली कुदळवाडी, ही जी विकास कामं मेन झाली त्यामुळे इंटरनल रोड डेव्हलप झाले. ही जर मेन रोड ऍक्सेस जर लोकांना मिळाला नसता तर या भागात डेव्हलपमेंट होणं शक्य नव्हतं. अशी परिस्थिती खरं तर या भागाची. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी लोकांना येणार आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची अडचण पाणी आहे. तर या पाणी प्रश्नावरती आम्ही असं काम करतोय की लोकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे. महिलांसाठी जशी अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली त्याच पद्धतीने ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी पण एक चांगली योजना अजितदादांनी या परिसरासाठी आणावं. शहरासाठी महापालिकेच्या अंतर्गत चालू करावं अशी आमची मागणी. त्यामध्ये प्रत्येक महिलेला लाडक्या आईला 1000 रुपये पर मंथ द्यावा अशी आम्ही दादांकडे मागणी केलेली आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की या भागात सोसायटी वर्ग जास्त आहे, तर या सोसायट्यांचा जो मेंटेनन्स आहे, ज्या 100 फ्लॅटच्या पुढच्या सोसायटी आहेत तर त्यातला इंटरनल मेंटेनन्स महापालिकेने करावा. आपण ज्यावेळेस एखाद्याकडनं टॅक्स घेतो त्यावेळेस तो टॅक्स ते सर्वजण पे करतात, परंतु इंटरनल सोसायटीत आपण एखाद्या चाळीतल्या लोकांचा जर मेंटेनन्स घेतला, जसं की आमचं घर आहे चाळीमध्ये, तर आम्ही जर महापालिकेला टॅक्स भरतोय तर आमच्या घरासमोर महापालिका रस्ता बनवते, ब्लॉक्स टाकते, लाईटचा खर्च महापालिका करते कॉमन स्पेसचा. त्या पद्धतीच एखाद्या म्हणजे ज्या 100 फ्लॅटच्या पुढच्या सोसायटी आहे त्यांचाही विचार करावा अशी आम्ही मागणी केलेली. वसंत भाऊ, खरं तर आता आपल्या या प्रभागामध्ये मुळातच आरक्षित भूखंड आहेत पण ते विकसित नाहीत, उद्यानं नाहीयेत, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र वगैरे ते पण नाहीये, आणि महत्वाचं म्हणजे रस्त्यांचा प्रॉब्लेम. एकतर रस्त्यांच्या कामाचा वेग इतका मंदावलाय की खडी, खड्डे, धूळ आणि ट्रॅफिक या सगळ्यांमध्ये हा प्रभाग खरं म्हणजे अडकून पडलाय. या प्रभागाला या सगळ्या समस्यातून सोडवण्यासाठी वसंत भाऊंचं विजन काय आहे? आता तुम्हाला एक महत्वाचा विषय बोलतो, ट्रॅफिकचा. ट्रॅफिक पुन्हा नाशिक हायवेमुळे जे कनेक्टेड रोड आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात ट्रॅफिक जास्त होते. तर त्यासाठी सोल्युशन म्हणून जरी हायवेचे टेंडर निघाले तरी ते काम पूर्ण व्हायला साधारण 4 ते 5 वर्ष कसे पण जाणार आहे. म्हणून आम्ही अजितदादांकडे मागच्या 3 महिन्यापूर्वी मागणी केली. तर रिव्हर रेसिडेन्सी पासनं तर कुरुळी हद्दीत पर्यंत हा जो 18 मीटरचा रोड आहे, तर त्या रस्त्याला नदीच्या डेड एंडला गेल्यानंतर त्या ठिकाणी ओव्हरब्रिज व्हावा. आणि तो ओव्हरब्रिज झाल्यानंतर की बाबा जी चाकण इंडस्ट्रीयलला जो आपल्या परिसरातून कामगार जातोय त्यांना ह्या ट्रॅफिक पासून टाइम शेड्यूल मॅच होईल त्यांचं, बरोबर, आणि बऱ्यापैकी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर साठी तो मार्ग खुला करावा. तर त्यासाठी अजितदादांनी कन्सल्टंट ही नेमलेला आहे. आपले आयुक्त होते पूर्वीचे, त्यांच्याशी पण चर्चा होऊन त्याच्यावरती प्रोसेस काम चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो दुसरा विषय की दीव आळंदीच्या ही मधी गाव आहेत, चिखली आणि मोशी. तर ह्या गावचा जर विकास व्हायचा असेल तर ह्या भागातली मूळ ट्रॅफिक समस्येवरती ज्या वेळेस सोल्युशन निघणार आहे त्याच वेळेस हा परिसर खरं तर डेव्हलप होणार आहे. त्या ठिकाणचे रस्ते व्यवस्थित होतील आणि यायला जायला लोकांना सोयीस्कर वाटलं तर फरक पडतो. आणि सर्वात महत्वाचा विषय रिझर्वेशनचा. तर जी रिझर्वेशन मी माझ्या काळात जे आश्वासन दिलं, रिव्हर रेसिडेन्सी या ठिकाणी ग्राउंड, इंटरनल रस्ते, त्यामध्ये सर्वात महत्वाचं काम माझ्याकडनं झालं ते म्हणजे मोशी आणि चिखलीचा शिवरस्ता. हा रस्ता झाल्यामुळं बरीचशी कनेक्टिव्हिटी वाढली. चिखलीतला म्हणजे टेल्को कामगार असेल, त्यानंतर भोसरी आणि चाकण इंडस्ट्रीयलला जोडणारा जो शिवरस्ता झाला, बरोबर, त्यांना एक ट्रॅफिक म्हणजे मधल्या मार्गे येणं जाणं सोयीस्कर झालं. त्याच पद्धतीने आपण वैशाली सुटोम ते इथपर्यंत रस्ता कंप्लीट केला, पुणा नाशिक हायवे पर्यंत. ज्यांना जर चाकणला जायचे तर त्यांनी वैशाली सुटोम पासून जरी टर्न केला तरी त्यांना मधल्या रस्त्याने इजी व्हायचं, परंतु त्याही रस्त्याला आता ट्रॅफिक जाम व्हायला लागले. त्यात तुम्हाला सांगतो पुणा नाशिक हायवे ते रिव्हर रेसिडेन्सी
हे काम आम्ही मंजूर केलं तर 2018-19ला 24 मीटर रस्त्याचं. तर ते काम जवळजवळ त्यावेळेस 70% काम कम्प्लीट झालं 2022 पर्यंत. तर मधला जो पॅच होता तो आता मधल्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करून संबंधित शेतकऱ्यांची अबपत्र हँडओव्हर करून ते काम सुद्धा प्रोसेसला आहे. म्हणजे अशी अनेक कामं ह्या परिसरातली जी पेंडिंग होती ते प्रामाणिकपणे करायचं काम आम्ही केलंय. आणि रिझर्वेशनचा विषय तुम्हाला सांगायचं झालं तर जे रिझर्वेशन प्रभागामध्ये होते त्यापैकी जवळजवळ 30 ते 40% रिझर्वेशन आम्ही डेव्हलप केले. त्यामध्ये रिव्हर रेसिडेन्सीचं प्लेग्राऊंड असेल तर त्या परिसरात सुद्धा की बाबा मल्टी स्पोर्ट हब असं व्हावं आमची इच्छा आहे. तर लहान मुलं असतील, महिला असतील त्यांना योगासाठी सेपरेट एक रिस्ट्रक्चर करून त्या ठिकाणी थोडा 5-10 हजार स्क्वेअर फीट एरिया त्यात म्हणजे जे 100 गुंठ्याचं मैदान बरोबर. त्यात 20 गुंठे ही मोकळं ग्राउंड असेल, सॉरी 80 गुंठे हे मोकळं ग्राउंड असेल, 20 गुंठे कव्हर्ड करून त्यात मल्टी स्पोर्ट आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. असं प्लॅनिंग फ्युचरमध्ये आहेत. अच्छा, म्हणजे थोडक्यात आता तुम्ही निवडून आलात की त्या कामांना पहिल्यांदा हाती. आणि सर्वात महत्वाचा विषय हा की आमच्या इथं माझी 2017ला जी मागणी होती की बाबा आमच्या इथला जो डीपी प्लॅन आहे तो लवकर मंजूर करून घ्या. विशेषतः पंतनगर असेल, त्यानंतर भोराडेवाडीतला काही परिसर असेल तर ह्या भागात ग्रीन बेल्ट म्हणजे प्लेन झोन असल्यामुळं त्या ठिकाणचे रिझर्वेशन असेल, रस्ता असेल हे डेव्हलप होऊ शकलं नाही. आणि शेतकऱ्यांना पण आपण काय मोबदला देणार जर तुमचं झोनिंगच क्लिअर नाही. आपल्याला डीपी बरोबर. प्लॅनला ज्यावेळेस आपण एखादा झोन डिक्लेअर करतो, तिथले रस्ते डेव्हलप करायचे असतील, रिझर्वेशन डेव्हलप करायचे असतील तर त्या परिसरात त्या लोकांसाठी झोन डिक्लेअर होणं गरजेचं आहे. त्या शेतकऱ्याला कळली तर पाहिजे माझी जागा कशात आहे, बरोबर बरोबर. झोन कोणता आहे, माझी जागा रस्त्यात गेली आहे का, माझी जागा कुठल्या रिझर्वेशनला गेली आहे का. नंतर मग त्यांचा मोबदला कसा द्यायचा, त्याच्यावरती पालिकेने त्यांच्याशी कशा पद्धतीने देवाणघेवाण करायची हा रोल खूप नंतरचा आला. परंतु डेव्हलपमेंट प्लॅन जोपर्यंत मंजूर होत नाही तो आत्ता 2-3 महिन्यापूर्वी मंजूर केलाय. त्यांनी सांगितलं होतं आयुक्तांनी किंवा साधारण हा डीपी प्लॅन तुम्हाला 2 महिन्यात तुमचा जैसे ते क्लिअर होईल. तर तो पण आता आचारसंहिता लागल्यामुळे तो पण पेंडिंगला विषय पडलाय. जनरल बॉडीच्या पहिल्या हप्त्यात निश्चित जो डीपी प्लॅन या भागात झालाय त्यातल्या काही क्युरीज असतील, काही शेतकऱ्यांचे ऑब्जेक्शन असतील, चिखली असेल या परिसरातले, त्याच्यात चेंजेस आम्ही जनरल बॉडीत करू. आणि जी मागणी ह्या इथल्या लोकांचे त्यांच्या लोक प्लस या भागातली डेव्हलपमेंट दोघांच्या विचारानं आम्ही पुढे जाऊ असं आमचं विजन आहे. नक्कीच. अगदी आता शेवटचा प्रश्न घेतो वसंत भाऊ. तुमच्या प्रभागात तर तुम्ही आता इथं क्लिअरच केलेलं आहे, वसंतही फुलणार आणि राष्ट्रवादीही फुलणार. पण आता ओव्हरऑल पिंपरी चिंचवड मधलं चित्र काय असेल? 2017 मध्ये एकतर राष्ट्रवादीची सत्ता राष्ट्रवादीच्या हातून गेली आणि आता अजितदादांनी चंग बांधलाय की काही झालं तरी सर्वस्व पणाला लावणार, पण यंदा पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेणार. तर यावेळी तुम्हाला काय वाटते पिंपरी चिंचवड मधलं चित्र काय? भाजप तिकडे म्हणते आपकी बार सो पार, तुमचं काय मत? आता तुम्हाला सांगतो महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र म्हणून लढले. परंतु पिंपरी चिंचवड शहर हे अजितदादांनी खरं तर बसवलेलं शहर आहे. ह्यातले जे डेव्हलपमेंट प्लॅन असतील दादांनी बऱ्यापैकी त्यात इंटरफेल करून लोकांपर्यंत त्याची माहिती दिली. आणि हे शहर कशा पद्धतीने आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील ह्यांच्या माध्यमातून हे शहर डेव्हलप झालेलं. तर त्यामुळं ह्या भागात कुठला नागरिक आणि कोणत्या परिसरातला नागरिक राहतो त्यांना त्याची जाण आहे आणि लोकांची गरज काय त्यांच्या एवढं कोणीच ओळखू शकत नाही. काय सांगता येईल, आकडा काय सांगता येईल, काय कुठपर्यंत जाणार तुम्ही? आपला आकडा कमीत कमी काही म्हटलं तरी सोपार आपला आकडा जाणार पिंपरी चिंचवड शहराचा. म्हणजे तुम्ही भाजप सारखंच सांगताय, सोपार सोपार 100% राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी चिंचवड यंदा सत्तांतर होणार आणि राष्ट्रवादी पुन्हा, हे जे तुमचं जे टॅगलाईन राष्ट्रवादी पुन्हा असणार आणि शहरात सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसची असणार. महापौर राष्ट्रवादीचा बसणार. महापौर कोण बसेल ह्याच्याची काय देणं वसंत बोराटे पण असू शकतात. नाही, मला महापौर नाही व्हायचं, मला नगरसेवक म्हणूनच राहायचे. मला लोकांची सेवा प्रामाणिकपणे करायची. मी कुठल्याही पदाला हापापलेलो नाही. नगरसेवक हे पद लोकांची सेवा करायची, मला फक्त सेवाच करायची. भविष्यात पण मिळालंच तर पक्षाने संधी दिली तर विचार करू.
खूप खूप शुभेच्छा वसंतजी. खरं म्हणजे तुम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने आपला मुद्दा मांडलात. मला नगरसेवक व्हायचंय, मला कुठल्या पदाची लालसा नाही. कारण की मागच्या वेळी नगरसेवक म्हणून असताना जी 5 वर्ष कामं केली, त्यानंतर प्रशासक राज आणि कोविड या काळामुळं आम्हाला काही करता आलं नाही, त्यात निवडणूक लागली नाही. पण आता पुन्हा एकदा नव्या जोमानं त्याच रिंगणात, त्याच मैदानात वसंत भाऊ उतरतायत. स्पष्टपणे सांगितलंय, महापालिकेमध्ये अबकी बार सोपार जाणार, पण राष्ट्रवादी आणि आमच्या प्रभागात राष्ट्रवादीही फुलणार आणि वसंत सुद्धा. पाहत रहा PCMC न्यूज चॅनल, पिंपरी चिंचवडकरांचं.